आवाज झाला तरी कमी ठेवा पकवाचा वगैरे, लोकांपर्यंत गेलं पाहिजे. कोळ्या आहे शिरसाचा, जर तू काय बोलतोस ना तर समजा नाही लोकांना. माझा तरी येतोय का हमी होते बघावं. तुझ्या माझ्या संगतीत जर असाल तर एखाद्याच्या व्यंगावर कधी बोलायचं लक्षात ठेव. एक वेळ तुका देव माफ करीत पण तुझा कर्म तुका माफ करणार नाही. ते का परमेश्वरान त्याच्या नजरेची खरं कसं आहे, त्याच्या परमेश्वरान वाद्य करायची नजर थोडीशी त्या दृष्टीने दिलेली आहे. तर आपण कोणाच्या व्यंगावर कधी बोलायचं नाही. आणि ह्या कलियुगना 4,32,000 वर्षाचा, त्याच्यापैकी 5,125 वर्ष संपत दिली आहेत. तू किती वर्षाचा असतो बघ या कलियुगात. कारण भजना तू अशा पद्धतीने सत्यानाच केलंस ना, तू कोणाला पैसे जास्त लावले म्हणजे तुझं भजन बरं झालं का? तू आता घरात जा करत नाही. आणि तू कोरोनाचा बूस्टर डोस आज घेऊन येतोस काय तरी नाही काय मी त्याकडे हे करत पण तो सुचिरभूत झालेला. तुला काय समजणार नाही. मागा 4 लोकांनी बक्षीस दिलं तर तू आमचं की भीक मागा केलं. अरे स्वतःसाठी मागतो ती भीक असते. इकडे बघ हे वाक्य करा. स्वतःसाठी मागतो ती भीक असते. पण मी स्वतः येऊ नये माझ्या संपूर्ण भजन मंडळीला. आणि तुझ्या माहितीसाठी तू आज एवढी वर्ष रुपये काढलंस ना तरी तुला गावसून मंडळ तुझं घेऊन यावचा लागला. लक्षात घे. हां 2 काय सरस्वतीची म्हणून सांग. हां सरस्वतीची म्हणून सांग 2 म्हणून काय तू आणलं तरी लाव फक्त जा घरात तुझ्या वाद्य कर. हे आता काय बूस्टर डोस कोणी दिलो. भीक नाही मागत, भीक नाही मागत. हे भजन मंडळ बरोबर ना, स्वतःसाठी मागतो ती भीक असते. लक्षात घ्या. आणि कुटुंबासाठी मागतो ती दीक्षा, समाजासाठी मागतो ते दान, आणि विश्वासाठी मागतो ते पसायदान. लक्षात घ्या. बरोबर हे तिथे विषय असतात. त्यामुळे ही भिक्षा नाही, ही भिक्षा नाही. तू सांगतो काय बायकांबरोबर तो त्या विषयात बोलू शकत नाही. कारण तो बायकांबरोबर त्या पद्धतीत कार्य करतात. बायकांचं काय बुवा आता समान आपण आहोत. लक्षात घ्या. मी तुला पहिल्या राऊंडात काय बोलणार नाही. कारण रुपवली मी नाही बोलणार. भजन माझ्यासाठी बोलायला भरपूर आम्ही 100% देण्याचं काम करणार. बोलले त्यांची बारी पण येईल. म्हणजे बाजूत बदलेत पवार त्यांची लोक कोण बोलण्याची बारी बघ आहे. अशा पद्धतीत बारी लोक आहे. असे आकाश ह्या करून ना तुझ्या का हॅलो तुझ्याकडे श्रीकांत तुझ्याकडे काय हातात फक्त सांग. गेलं लक्षात. वाटेकर तुझे पहिल्या काय संस्कृत बोलत होतं काय कॉम्पिटिशन होतं बोलत चरबी झाली चरबी. बघा कसं बापड्यासारखं शेतकरी बुवा सिंधुदुर्गाचा एकमेव बुवा असवा कसं बापड्या बघा. पण आता थोड्या वेळात त्याची पाळी येते का बघा कसं काय करायचं. अरे त्याच्या बोलण्यात ताकद आहे ना. श्रीकांत आपणला जर प्रभुरामाचं वगैरे काही येत नाही ना तर आपल्याला तरी बोलण्याची हिंमत होईल तेवढी. दुसरं जो काय बोलतं ना त्याच्यावर आपण बोलण्यापेक्षा स्वतः काहीतरी 1-2 विषय देण्याचा प्रयत्न करतो. या भजन म्हणजे नुसतं दाखवणे करून नाही. कमेंट्स एक करा. लोकांचे कमेंट्स येतात ना ते चांगलं भजन करून सुद्धा घाणेरडे कमेंट येतं त्यावेळेस वाईट वाटतं. तुला काय शरम सोडलेलं लक्षात घे. तू सांगतं काय फुल्या क्षारलावानी माका बैल म्हणून तुझा कसा आला माहिती आहे. आईजीच्या जीवावर बाईजी उदार आणि सासऱ्याच्या फोडणीच्या भातावर जावई सुभेदार. अशी तुझी परिस्थिती झालेली. तू काय एवढा बसा रुपवळ घेतोय. मी गजराच्या माध्यमातून 100% बोलणार. परंतु मायबाप प्रेक्षक शेवटच्या 3ऱ्या पोवाचं भजन गजर होईपर्यंत अभंग गोळून होईपर्यंत तू थांबव ही इच्छा. आणि तुका सांगतो मी टायमिंगचा बंधन पाळ. तुझी नजर जरी वाकडी असली तरी कान बरे आहेत ना तुझे का फुटले. तुला कान धोका बरी दिले नाही. इकडे बघ टायमिंगचं बंधन पाळ आणि भजन करायचं नाही तर बंद करू लावतो. आयोजकांवर माझा तो दोष असतो. लक्षात घ्या. माका जर 20 मिनिटं दिलं तर तुझं पण 20 मिनिटं भजन थांबव का नको होऊ दे नको होऊ दे. तुका बोला तुझे होईल हा होय हे वागते करा जा जेवण घेऊन येतं जा. रुपवळ
जवळ घेते मी. तुषार सावंत यांकडून छत्रपती शिवाजी महाराजांवर एक गाणं घ्या म्हणून हे 200 रुपयाचं पारितोषिक आलेले आहे. त्याचप्रमाणे नितीन कोरगावकर राणे प्रतिष्ठान ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष यांच्याकडून माझ्यासाठी सन्माननीय राणे प्रतिष्ठान ठाणे जिल्हा अध्यक्ष नितीन कोरगावकर यांकडून सुद्धा माझ्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीने स्वागत करतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराजांवर फक्त एक आली फरमाईश म्हणून एक छोटंसं गाणं घेतोय. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या देवात नाव गाजत गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवात नाव गाजत माझ्या देवात नाव गाजत. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या देवात माझ्या राजात माझ्या देवात नाव गाजत गड किल्ल्याच्या दगडावर. सुंदर स्वराज्य निर्माण केलं तलवारीच्या धारेवर. रयतेसाठी वार झेलले आपल्या निगड्या छातीवर. लहानपणाने लढले मावळे भरवसा त्या राजावर. लहानपणाने लढले मावळे भरवसा त्या राजावर. माझ्या राजात माझ्या देवात माझ्या राजात नाव गाजत माझ्या राजाचं नाव गाजत छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज. हॅलो 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 हॅलो. काढून लावा तेवढं कर, कारण वयाची फक्त 50 वर्ष छत्रपती शिवाजी महाराज त्यांचं आयुष्य, परंतु त्यांनी जे करून ठेवला 350 वर्ष झाली तरी त्याचा पुरावा आपल्याला अजून दिसतोय. छत्रपती शिवाजी महाराजांचा कट्टर विरोधक औरंगजेब, त्या औरंगजेबाला जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनाची बातमी कळली तेव्हा तो नमाज पडत होता. आणि मुसलमान लोक नमाज पडताना कधी मध्ये थांबवत नाही. नमाज पडता पडता त्याला बातमी आली, कोणीतरी सांगितलं की अब्बा जान शिवा का देहांत हो गया. त्याने नमाज थांबवलं आणि उठून उभा राहिला आणि परमेश्वराच्या अल्लाच्या दिशेने हात करून म्हणतोय, ए अल्लाह, ए खुदा,
हिंदुस्तान के माँ बेटियों की इज्जत रखने वाला छत्रपति शिवाजी महाराज तेरे पास आ रहा है। ही छत्रपति शिवाजी महाराजांची ताकद। औरंगजेबाची बोटे छाटली, इकडे तिकडे सैरावैरा पळू लागले सगळे लोक, आणि तेव्हा त्या शाहिस्तेखानाची बहीण येऊन म्हणते की भाईजान भाईजान मेरी बेटी लापता है, कहीं शिवबा तो नहीं लेके गया। त्या शाहिस्तेखानाने बोटे छाटलेली असताना सुद्धा सांगितलं कि शिवबा किसी की गर्दन काट सकता है, शिवबा किसी की उंगली काट सकता है, लेकिन किसी की बेटी को हात नहीं लगा सकता है। ही छत्रपती शिवाजी महाराजांची ताकद आहे। त्यामुळे आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत आणि भजनाच्या माध्यमातून हे गेलंच पाहिजे। आज भजन कीर्तन प्रवचन जे चाललंय ते केवळ आणि केवळ छत्रपती शिवाजी महाराजांनी तेवढं ठेवलं म्हणूनच चाललंय, लक्षात घ्या। आणि हे असे हे शिरसाट यांना तर पुराणच काढले ना, 4,32,000 वर्ष। तू सांग बाकीच्या युगांची किती वर्ष, आणि तू खीच्या युगातलो तो सांग। हे वागदे करा तुझ्यातले किडे होत ना, होय तुझ्यात किडे भीक मागून गेलो म्हणून सांगतो, पण तू लाज नाही वाटत। हे पैसे आम्ही सांगितले ना, लोक देतो हे कितीच्या 100ची माळ आहे। कोकण आधार प्रतिष्ठान यांकडून हा लक्ष्मीचा हार माझ्यासाठी आलेला आहे। मंडळाच्या वतीने स्वागत करतोय आणि या बक्षिसाचा स्वीकार करतोय। काय आम्ही किती बोलू शकतो हे 100% मायबाप प्रेक्षकांना माहिती आहे, परंतु त्याच्यासाठी गजर आहे, त्या गजराच्या माध्यमातून आम्हाला जर एवढं लांबून बोलवले तर फक्त बडबड करून उपयोग नाही। थोडंसं तरी भजन जेवढं जमेल तेवढं प्रत्येकाने केलं पाहिजे, ह्या माताचा मी आहे। आणि आता खूप वर्ष झाली, 25-30 वर्ष भजनामध्ये आहेत, त्यामुळे आता मायबाप प्रेक्षकांसमोर एवढे मायबाप प्रेक्षक जर समोर बसले तर त्यांना आपण काय द्यावं हे प्रत्येकाने विचार केला पाहिजे, लक्षात घ्या। क्षत्रिय मराठा घाडीगावकर समाज दिवा विभाग खजिनदार श्रीयुत प्रकाश घाडीगावकर आडवले यांकडून माझ्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। रुपये घेतो। ओंकार स्वरूप सद्गुरु समर्था, ओंकार स्वरूप सद्गुरु समर्था, अनाथांचा नाथा तुझं नमो, तुझं नमो, तुझं नमो, तुझं नमो। रूप दावी कारे आता, रूप दावी कारे आता, सहस्र पूजाचा रूप दावी कारे आता, आता
शंकरा